नमस्कार, सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व होर्डिंगचे 8 दिवसात स्ट्रक्चरल ऑडिट होणार। शिवसेनेच्या नरेश म्हस्के यांनी मतदानाबाबतच्या स्लिप्स दिल्या व्हॉट्सअप, SMS वर आणि विकसित आणि सशक्त भारतासाठी महायुतीला मतदान करा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कल्याणमध्ये आवाहन। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनल आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। मुंबईत होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व होर्डिंगचे 8 दिवसात स्ट्रक्चरल ऑडिट करून स्टेबिलिटी सर्टिफिकेट, स्थैर्यता प्रमाणपत्र महापालिकेस सादर करण्याचे निर्देश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिले आहेत। त्याचबरोबर महापालिका क्षेत्रातील अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंगचा शोध घेऊन कारवाई करण्यासाठी जाहिरात विभागास तत्काळ सर्वेक्षण करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत। मुंबईतील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। ठाणे महापालिका क्षेत्रात होर्डिंग लावण्यासाठी लहान मोठे असे 294 सांगाडे आहेत। या सर्व स्ट्रक्चरचे नियमितपणे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाते। मात्र आता त्याच्या मालकांनी कंपन्यांनी पूर्णपणे नव्याने 8 दिवसात स्ट्रक्चरल ऑडिट करून स्थैर्यता प्रमाणपत्र महापालिकेस सादर करायचे आहे। त्यासाठी सर्व कंपन्यांना नोटीसाही देण्यात आल्या आहेत। स्टेबिलिटी सर्टिफिकेट, स्थैर्यता प्रमाणपत्र सादर न केल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे प्रशांत रोडे यांनी स्पष्ट केले। त्याचबरोबर ज्या होर्डिंगचे आकारमान मंजूर मोजमापापेक्षा जास्त आहे, त्यात 8 दिवसात सुधारणा न झाल्यास वाढीव काम महापालिका काढून टाकणार आहे। त्याबद्दल संबंधित कंपनीकडून दंड आकारला जाणार असल्याचेही या बैठकीत रोडे यांनी सांगितले। महापालिका क्षेत्रात मध्य रेल्वेच्या हद्दीत आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या अखत्यारीत काही होर्डिंग आहेत। त्यांचेही 8 दिवसात स्ट्रक्चरल ऑडिट करून स्टेबिलिटी सर्टिफिकेटची प्रत, स्थैर्यता प्रमाणपत्र महापालिकेस सादर करण्यासंदर्भात दोन्ही यंत्रणांना कळविण्यात आल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली। सध्या तंत्रज्ञानाचा जमाना आहे। आता राजकीय पक्षही तंत्रज्ञानाभिमुख होऊ लागले आहेत। सध्या निवडणुकीचे वातावरण असून प्रचार जोरात सुरू आहे। मतदान अगदी तोंडावर आलं आहे। पूर्वी मतदानाच्या काही दिवस आधी मतदानाची माहिती देणाऱ्या चिठ्ठ्या वाटल्या जात असतं। मतदानाच्या दिवशी तर राजकीय पक्षांचे कार्यकर्ते टेबल मांडून सर्वत्र बसलेले असतं आणि मतदारांना यांचा क्रमांक कुठे आला आहे, मतदान कुठे जाऊन करायचं आहे याची माहिती देत असतं। मात्र आता तंत्रज्ञानाच्या जमान्यात बराच फरक पडला आहे। शिवसेनेच्या नरेश म्हस्के यांनी मतदानाबाबतच्या स्लिप्स या व्हॉट्सअपवर या SMS वर उपलब्ध करून दिल्या आहेत। नरेश म्हस्के यांनी यासाठी नरेश म्हस्के महाटॅलेंट.org हे संकेतस्थळ तयार केला असून या संकेतस्थळावर आपण क्लिक केल्यास आपल्याला मतदानाविषयीची माहिती मिळू शकते।
यासाठी आपल्याला आपला विधानसभा मतदारसंघ कोणता आहे याची किमान माहिती आवश्यक आहे आणि हा मतदारसंघ दिल्यानंतर सर्व माहिती मिळू शकते. मतदान क्रमांक, मतदान कुठे करायचं आहे हे आपण व्हॉट्सअप अथवा SMS वरही मागू शकतो. नरेश मस्के mahatalent.org या संकेतस्थळावर गेल्यावर आपलं नाव, वडिलांचे नाव, पूर्ण नाव याची पहिली 3 अक्षर टाईप केल्यानंतर सर्च केल्यावर आपल्याला ही माहिती अगदी सहज उपलब्ध होऊ शकते. तंत्रज्ञानाचा असाही फायदा होऊ शकतो आणि मनुष्यबळ वाचू शकतो हे यातून समोर येत आहे. तंबाखू सेवनापासून मौखिक कर्करोग होण्याची दाट शक्यता असल्याने मुलांना वेळीच यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न जिल्हा आरोग्य प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जनजागृती केली आहे. बदलापूर येथील सत्कर्म बालकाश्रमातील तब्बल 50 विद्यार्थ्यांची दंत तपासणी केली आहे. तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम काय असतात याची माहिती सांगून निबंध स्पर्धाही घेण्यात आली. जागतिक तंबाखू विरोधी दिन 31 मे रोजी असला तरी या अगोदर आरोग्य प्रशासनाने तंबाखू सेवनापासून मुलांना लांब ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. ठाणे सिव्हिल रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याच्या शहरी, ग्रामीण आणि दुर्गम आदिवासी भागात मौखिक आरोग्याचे विविध कार्यक्रम आखले जात आहेत. त्यानुसार सत्कर्म बालकाश्रमातील मुलांची मौखिक तपासणी करण्यात आली. यावेळी तिथल्या बहुतांशी मुलांचे दात किडून दातात पोकळी निर्माण झाली असल्याची माहिती दंत शल्यचिकित्सक डॉक्टर अर्चना पवार यांनी दिली. बालकाश्रमातील 50 विद्यार्थ्यांचे किडलेले दात साफ करण्यात आले असून एकूण 160 दातांमध्ये GIC सिमेंट भरण्यात आले. यावेळी मौखिक कर्करोग कसा होतो याची मुलांना माहिती देऊन तंबाखूपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला. दरम्यान मुलांना मौखिक आरोग्य महत्त्व समजलं आहे का हे बघण्यासाठी निबंध स्पर्धाही घेण्यात आली होती. मौखिक स्वच्छता नीट राखली नाही तर तोंडाला दुर्गंधी येणं, अवळलेली दात पडणे, दात किडणे, हिरडीमधून रक्तप्रवाह सुरू होणे, काही वेळा मौखिक कर्करोग होण्याची शक्यता असते. भारतामध्ये दरवर्षी सुमारे 1 लाख तोंडाच्या कर्करोगाचे रुग्ण आढळून येतात. त्यामुळे मौखिक स्वच्छता ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. तोंडात पांढरा किंवा लाल रंगाचा चट्टा दिसला तर त्वरित सिव्हिल रुग्णालय दंत विभागाशी संपर्क साधावा. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रूट मार्चाचे आयोजन करण्यात आले होते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शहरात कायदा सुव्यवस्था ठेवण्याची मोठी जबाबदारी पोलिसांवर असून नागरिकांनी निर्भयपणे राहण्याच्या दृष्टीने नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रूट मार्चाचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या आदेशानुसार परिमंडळ 1चे पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांच्या मार्गदर्शनाखाली नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रूट मार्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया ढाकणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस अधिकारी, CISF जवान, SRPF अंमलदार आदी सदर रूट मार्चमध्ये सहभागी झाले होते. यापुढील घडामोडी एका छोट्याशा ब्रेकनंतर कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त ठाणे वार्ता. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या,
हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ब्रेक नंतर आपला पुन्हा एकदा स्वागत. विद्या प्रसारक मंडळाचे TMC विधी महाविद्यालय यांचे ILC म्हणजेच इलेक्ट्रो लिटरसी क्लब यांच्या माध्यमातून मतदार जागृती अभियान राबविण्यात आले. यावेळी महाविद्यालयाच्या प्रथम विधीच्या काही विद्यार्थ्यांनी परीक्षेचा काळ असताना देखील मतदार जागृतीच्या या अभियानामध्ये उत्स्फूर्तपणे भाग घेतला. यावेळी ठाणे रेल्वे स्टेशन जवळ विद्यार्थ्यांनी एक पथनाट्य सादर केले आणि त्या माध्यमातून मताचा अधिकार किती महत्त्वाचा आहे याची जाणीव करून दिली. दिवसेदिवस कमी होत जाणारी मतांची टक्केवारी लोकशाहीसाठी योग्य नाही, म्हणून विद्यार्थ्यांनी ठाणे शहरात 100% मतदान करावे म्हणून हे पथनाट्य सादर केले आणि सर्वांना मताचा अधिकार वापरण्याचा आणि हे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन केले. यावेळी प्रभारी प्राचार्या श्रीविद्या जयाकुमार, विनोद वाघ आणि अंबर जोशी उपस्थित होते. महाविद्यालयाचा हा क्लब नेहमीच मतदार जागृतीचे कार्यक्रम करत असतो. महाविद्यालय इलेक्शन लॉ नावाचा एक विशेष कोर्स देखील मागील 2 वर्षांपासून चालवित आहे. नवीन मतदार नोंदणीसाठी देखील महाविद्यालयाचा हा क्लब मार्गदर्शन करतो. लोकसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात पोहोचला असून ठाण्यातील अग्रिसेनेने महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. विरोधकांचे आरोप प्रत्यारोपाचे सत्र सुरू असतानाच प्रचाराची रंगत ही वाढतच चालली आहे. शिवसेना, भाजप, RPI, राष्ट्रवादी, अजित पवार गटाचे कार्यकर्ते महायुतीचा प्रचार जोरदार करत आहेत. अशातच स्थानिक भूमिपुत्र असलेल्या आगरी कोळी बांधवांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या आगरी सेनेने आपली भूमिका जाहीर केली आहे. भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आगरी सेनेचे मेघनाथ पाटील यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. यापूर्वी आगरी सेना राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्यासोबत होती. सत्तेत असताना शरद पवार यांनी आगरी बांधवांना पुढे येऊ दिले नाही, तर केवळ आंदोलनाच्या वेळी आगरी बांधवांचा वापर केल्याचा यावेळी मेघनाथ पाटील यांनी म्हटले. महायुतीच्या 5 जिल्ह्यातील उमेदवारांना त्यांनी पाठिंबा पत्रकार परिषदेत जाहीर केलं आहे. आगरी सेनेच्या वतीने निवेदन देत आगरी सेनेचे मेघनाथ पाटील यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. यावेळी आमदार संजय कायकर, आगरी सेनेचे मेघनाथ पाटील, आगरी युवा सेनेचे राहुल साळवी यांसह इतर आगरी बांधव येथे उपस्थित होते. राष्ट्र कल्याणासाठी मी कल्याणकरांचा आशीर्वाद घ्यायला आलो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून भारत आज नव्या जोमाने विकास करत आहे. त्यामुळे तुम्ही कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदे आणि भिवंडी मतदारसंघातून कपिल पाटील यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा. तुम्ही विकसित आणि सशक्त भारत करण्यासाठी मतदान करा, असे आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
कल्याण येथील छत्रपती शिवाजी महाराज व्हेटेक्स मैदानात आयोजित महाविजय संकल्प सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. तर यावेळी शिवरायांना अभिप्रेत असलेले सुराज्य करण्याचे काम आपले आदरणीय पंतप्रधान मोदी करत आहेत. त्यांचे हात बळकट करण्यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदे आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघातून कपिल पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. कल्याणच्या या सभेत महायुतीच्या नेत्यांनी महाविजयाचा संकल्प केला. लोकसभेची निवडणूक तिसऱ्यांदा लढवत आहे. त्याच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदीजी तिसऱ्यांदा कल्याणमध्ये आल्याने प्रचंड बहुमताने आमची हे हॅट्रिक तिसऱ्यांदा होणार आहे, असे मत कल्याण लोकसभेचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांनी मांडले. गेल्या 10 वर्षात पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखाली कल्याण लोकसभा मतदारसंघात रेल्वे, मेट्रो, जलवाहतूक सेवा आणि आरोग्य सुविधा या सगळ्या गोष्टी करू शकलो. माझ्या कल्याण लोकसभेत गेल्या 10 वर्षात रेल्वे सुविधा उभारण्यासाठी 2000 कोटी रुपयांचा निधी आला. 5वी-6वी मार्गिका सुरू झाली. रेल्वेत अतिरिक्त सुविधा मिळाल्या. रेल्वे संबंधी कामे केली आणि त्याचा आज प्रवाशांना फायदा होत असल्याचे समाधान आहे, असेही श्रीकांत शिंदे म्हणाले. कल्याण लोकसभेमध्ये रस्त्याच्या कामांसाठी राज्याच्या नगर विकास MSRDCच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांचा निधी आणू शकलो. कल्याण लोकसभा मतदारसंघात मेट्रोचे स्वप्न पाहिले होते आणि आज 5000 कोटी रुपयांचा मेट्रो प्रकल्प कल्याण लोकसभा मतदारसंघात येऊन त्याचे काम देखील सुरू झाले आहे, असेही श्रीकांत शिंदे यावेळी म्हणाले. विश्वासाचे दुसरे नाव म्हणजे नरेंद्र मोदी, विकासाचे दुसरे नाव देखील नरेंद्र मोदीच, असेही गौरवोद्गार श्रीकांत शिंदे यांनी यावेळी काढले. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व होर्डिंगचे 8 दिवसात स्ट्रक्चरल ऑडिट होणार. शिवसेनेच्या नरेश म्हस्के यांनी मतदानाबाबतच्या स्लिप्स दिल्या व्हॉट्सअप, SMS वर. आणि विकसित आणि सशक्त भारतासाठी महायुतीला मतदान करा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कल्याणमध्ये आवाहन. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूबचे चॅनेलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.